आम्ही कच्च्या गुरुजी काही चिळे नाहीत आम्ही म्हणून. नाही, पण तुमचे म्हणजे विधानसभेमध्ये महायुतीच्या तिथल्या पक्षाने तुमचे आमदार पाडायचा प्रयत्न केला. जनता सांगेल तुम्हाला. जनतेला विचारा आमच्या तिथल्या किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारा त्यांच्या नेत्यांचे काय आदेश होते ते काय, आणि म्हणून करता हा सगळं रामायण महाभारत घडलेलं आहे. कारण त्या तटकरे कंपनीला कोणाचंही वर्चस्व खपत नाही आहे. त्याने आत्तापर्यंत एकालाही कोणाला जरी पुढं जाऊ दिलं असलं तर पाहावं त्यांनी, फक्त आम्हीच आणि आम्हीच, आणि म्हणून करता हे सगळं घडलेलं आहे. आमचं त्याबद्दल नाही. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक पण सीट त्यांची आली नव्हती त्यावेळेला एकमेव रायगडची सीट आणून देण्यासाठी आम्ही लोकांनी रक्ताचं पाणी केलं आहे. जर रविशेठ पाटील, महेंद्रशेठ दळवी आणि भरतशेठ गोगावले हे जर त्यावेळेला जर ठाम उभे राहिले नसते तर ती एक पण सीट त्यांना मिळाली नसती. त्याची तर आठवण ठेवायला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. पण आता जी स्थगिती झाली, आता मुख्यमंत्र्यांशी तुम्ही बोलणार आहात, तुमचे कार्यकर्ते आलेले, शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करतात, तुम्हाला अजूनही अपेक्षा आहे की शक्ती प्रदर्शन कोणाकडे करणार? आमच्याच नेत्यांकडे आम्ही शक्ती प्रदर्शन करणार का? आमच्या नेत्यांचे आभार मानायला लोक आलेले आहेत की त्यांनी ज्या आमच्या जनतेचा जो आवाज होता तो ऐकला आणि त्याला स्थगिती मिळवून दिली मुख्यमंत्र्यांकडनं. त्यामुळे ते आभार मानायला आले. शक्ती प्रदर्शनचा काय प्रश्न आहे का? त्या पदावरतीच काय आम्ही काय अवलंबून आहोत काय की ते पद मिळालं तरच भरतशेठचं घर चालणार आहे किंवा पक्ष चालणार आहे? आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर ठाम आहोत. काल होतो, आज आहोत आणि उद्या पण आहोत. आम्ही बाळासाहेबांचे पाईक आहोत.